ठाकरे गटांच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल परब हे सध्या आघाडीवरती आहेत, आपल्याला बघायला मिळतात। आज पदवीधर निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे आणि मतमोजणी सुरू झालेली आहे, त्यामुळे ठाकरे गटाचे अनिल परब हे सध्या आघाडीवरती असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष सध्या सुरू आहे। मतमोजणीच्या केंद्राबाहेरचा हा जल्लोष आपण बघतोय। आणि याविषयी बोलूयात निकेश शार्दूल आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। निकेश, काय अधिकची माहिती, कारण कार्यकर्त्यांनी जल्लोषाला आता सुरुवात केलेली आहे। नक्कीच ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अनिल परब आणि महायुतीचे उमेदवार जे भाजपचे आहेत शेलार यांच्यामध्ये मोठी चुरस जी आहे ती सुरुवातीला पाहायला मिळाली। मात्र आता पहिल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये अनिल परब यांनी आघाडी जी आहे ती गाठलेली पाहायला मिळते। 4 पैकी दुसऱ्या फेरीमध्ये अनिल परब यांची जी आहे मोठी मताधिकांची आघाडी आहे आणि त्या आधीच कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जे आहेत ते मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष सुरू केलेला आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी जी आहे ती कार्यकर्त्यांकडनं सुरू करण्यात आलेली आहे। अधिकृत घोषणा जी आहे ती अजूनही बाकी आहे। त्या आधीच कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केलेली आहे। 4 पैकी 2 फेऱ्यांमध्ये अनिल परब हे आघाडीवरती आहेत। आधी भाजपचे उमेदवार जे आहेत ते पिछाडीवरती आहेत, त्यामुळे अनिल परब यांचा विजय जो आहे जवळजवळ निश्चित मानला जातोय। अगदी निकेश, तुम्ही असे सोबत राहा। अनिल परब यांच्या कार्यकर्त्यांनी सध्या जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे। मतमोजणी केंद्राच्या बाहेर 2 फेऱ्यांच्या अंती सध्या अनिल परब हेच आघाडीवरती आपल्याला दिसतात। विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठीची निवडणूक पार पडलेली आहे आणि त्यासाठीचे निकाल आज जाहीर होणार आहेत। सध्याची मतमोजणी सुरू आहे। 4 फेऱ्यांसाठीची ही मतमोजणी असणार आहे। 2 फेऱ्यांच्या अंती सध्या अनिल परब, ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब हे सध्या आघाडीवरती आहेत। आणि पुढारी न्यूजचे इनपुट एडिटर विठोबा सावंत सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विठोबा सर, खऱ्या अर्थाने ज्या वेळेपासून शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल या दोन्ही पक्षांच्या फुटीच्या नंतर येणारी प्रत्येक निवडणूक ही प्रतिष्ठेची केलेली आपण बघतोय। विधान परिषदेसाठीची ही निवडणूक आहे आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब आघाडीवरती आहेत आणि कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे। खरं यामिनी, प्रत्येक निवडणूक महत्वाची असते शिवसेनेसाठी, कारण ही अस्तित्वाची लढाई आहे। हा सामना खरं तर मुंबईतला आहे आणि मुंबई शिवसेनेसाठी किती महत्वाचं आहे हे आपल्याला सांगायला नको, कारण इथं शिवसेना, मुंबई म्हटली की शिवसेना असंच समीकरण असतं आणि ही जागा, पदवीधर मतदारसंघाची जागा ही वर्षानुवर्ष शिवसेना जिंकत आलेली आहे। याआधी प्रमोद नवलकरांपासून ते अनेक जण सातत्याने इथून निवडून येतात। प्रत्येक वेळी नवीन आव्हानं असतात आणि यावेळेचं आव्हान त्याहून कठीण होतं। यावेळी भाजपचाच
उमेदवार समोर होता आणि भाजप विरुद्ध शिवसेना अशी ही थेट लढत होती. अशा वेळी काय होणार याची चर्चा किंवा उत्सुकता असतेच. यावेळी ही ती होती आणि यावेळी भाजपने तयारीही जोरदार केली होती. त्यांचा एकमेव उमेदवार समोर होता, सरळ लढत होती. त्यामुळे या लढतीमध्ये काय होणार याची उत्सुकता होती. मला वाटतं निर्णायक आघाडी घेतल्यानंतर आता शिवसैनिकांचा उत्साह आपण स्क्रीनवर पाहू शकतोय की त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे. दुसरी गोष्ट, ही जागा जशी शिवसेनेसाठी महत्वाची होती तसंच या निवडणुकीतले उमेदवार अनिल परब हे देखील शिवसेनेसाठी फार महत्वाचे आहेत, कारण ते उद्धव ठाकरे यांचे जे महत्वाचे शिलेदार आहेत त्यांच्यापैकी एक आहेत. आत्ताच त्यांची विधान परिषदेची आमदारांमधून ते गेल्या 6 वर्षापूर्वी निवडून गेले होते. तिथली मुदत आता त्यांची संपत होती. अशा वेळी अनिल परब विधान परिषदेत असणं हे उद्धव ठाकरेंसाठी, त्यांच्या शिवसेनेसाठी फार महत्वाचं होतं आणि म्हणूनच यावेळी उमेदवार बदलून अनिल परब यांना यावेळी संधी देण्यात आली. आणि अनिल परब जर आज विजयी झाले, म्हणजे विजयी होतील असं किंवा विजयी झालेच आहेत असं शिवसैनिक गृहीत धरून जल्लोष करतायत, तर विजयी झाले तर पुन्हा एकदा ते विधान परिषदेत दिसतील आणि ठाकरेंचा शिलेदार आणि महत्वाचा आवाज ते विधान परिषदेत बनून राहतील. म्हणूनच ही निवडणूक महत्वाची होती. हो, विठोबा सर, तुम्ही जसं म्हणालात तसा ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आलेली होती. विनोद शेलार हे त्यांच्या विरोधामध्ये आपण बघतो, या किरण शेलार माफ करा, हे त्यांच्या विरोधामध्ये या निवडणुकीमधून उतरवण्यात आलेले होते. दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे लोकसभेमध्ये मुंबई कुणाची याचं उत्तर आपण पाहिलेलं होतं. महाविकास आघाडीला अधिकाधिक जागा मिळालेल्या होत्या आणि त्याच्यानंतर मुंबई कुणाची यासाठीची ही निवडणूक महत्वाची वाटते का? निश्चितच. खरं तर मुंबई महापालिकेची निवडणूक गेली 2 वर्ष झालेली नाहीये, म्हणजे अनेक महापालिकांच्या निवडणुका झालेल्या नाही. पण मुंबई शिवसेनेची अशासाठी म्हटलं जातं की मुंबईत शिवसेना आमदार किंवा खासदार तर निवडून आणतेच, पण मुंबई महापालिकेत त्यांची सत्ता असते. अशा वेळी मुंबई कुणाची आणि विशेषतः शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईवर वर्चस्व कुणाचं याचा काही अंदाज येत नव्हता आणि त्याची पहिली झलक मिळाली ती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. बरोबर. यावेळी ठाकरेंनी 4 जागा लढवल्या आणि 4 पैकी 3 जागा जिंकल्या. एक जागा त्यांची अगदी निसटत्या मतांनी गेली, त्याचा वादही सुरू आहे. पण त्यांनी दाखवून दिलं की शिवसेना मुंबई म्हणजे शिवसेनेचीच आहे आणि त्यात ही निवडणूक झालेली आहे. अशा वेळी पुन्हा एकदा मुंबई शिवसेनेचीच आहे हे दाखवून देण्याची संधी ठाकरेंना मिळाली होती आणि ती मला वाटतं या निवडणुकीच्या निमित्तानं, या निकालाच्या निमित्ताने ते दाखवत आहेत. हो, विठोबा सर, जर आज अनिल परब हे जर जिंकले, हे जर विजयी झाले, कारण भाजपनं सुद्धा ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे आणि भाजपचा जर पराभव झाला तर हा किती जिव्हारी लागू शकतो भाजपच्या? खर तर भाजपला या पराभवाची बहुधा कुणकुण होतीच, कारण आपण पाहिलं अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उद्धव ठाकरे विधान भवनात आले होते आणि तिथे जेव्हा चंद्रकांत पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गेले होते, संसदीय कार्यमंत्री, तर त्याच वेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना चॉकलेट दिलं, पण त्याच वेळी पेढे भरवले होते अनिल परब यांना आणि ऍडव्हान्स मध्ये मी अभिनंदन करतो असं ते म्हणाले होते. त्यामुळे त्यांना कल्पना होती की ही जागा शिवसेना जिंकणार आहे. पण एक गोष्ट आहे की जिव्हारी लागणं म्हणजे प्रथमच का याआधी शिवसेना आणि भाजप यांची युती असल्यामुळे कधी भाजप आमने सामने आले नव्हते या निवडणुकीमध्ये, प्रथमच आले आहेत. आणि अशा वेळी पराभव हा पराभव असतो आणि ठाकरे आणि भाजप यांच्यात जेव्हा लढत असते तेव्हा ती दोघांसाठी फार प्रतिष्ठेची असते आणि या पार्श्वभूमीवर हा पराभव अर्थातच भाजपसाठी पुन्हा एकदा जिव्हारी लागणारा असेलच. अगदी धन्यवाद सर, तुम्ही सविस्तरपणे याविषयी सांगितलं त्यासाठी. आणि याविषयी बोलूया, शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते अरुणजी सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अरुणजी, ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब हे सध्या आघाडीवरती आहेत आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. अनिल परब हे जर आघाडीवर असतील आणि त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष अगोदरच सुरू केला असेल तर आनंदाची गोष्ट आहे. शेवटी जय पराजय आता कोणाचा होईल हे थोड्या वेळानंतर कळेलच आणि हेच अनिल परब समजा विजयी झाले तर निवडणुकीच्या अगोदर आपणा सर्वांना माहित असेलच की कसा बोंबाबोंब त्यांनी सुरू केला होता की आमच्या 12,000 माझी नावं गायब झाली आहेत वगैरे वगैरे, आणि त्यांनी आरोपबाजी सुरू केली होती. म्हणजे जिंकण्याच्या अगोदरच जर हरलो तर या भीतीने त्यांनी हे आरोप सुरू केले होते
आणि आता ते आघाडीवर आहेत म्हणून त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. तर चांगली गोष्ट आहे, याच्यात काही वाईट असं काही नाही. अरुणजी, परंतु तुम्ही मला जर- सांगायचं हो, मला हो. एवढंच सांगायचंय की कोणत्याही निवडणुकीचा निकाल लागायच्या अगोदर हरण्याच्या भीतीने हे अनिल परब आणि त्यांचा उभाटा पक्ष ज्याप्रमाणे आरोपबाजी करत असतं, म्हणजे जिंकलो तरी ठीक आहे, नाही जिंकलो तर हे आरोप त्यांनी जे अगोदरच बोलून ठेवलेले असतात त्या आरोपांना नंतर मग त्यांनी आणखी मग पुढाकार हे द्यायचं, हे यांचं एक सूत्र सध्या सुरू झालेलं आहे. परंतु बोला. अरुणजी, तुम्ही म्हणताय की हरण्याच्या भीतीने त्यांनी आतापर्यंत आरोप केले, मात्र दुसरं एक चित्र आपण काही दिवसांपूर्वी बघितलं होतं. चंद्रकांत पाटील यांनी अनिल परबांना ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो असं म्हणत पेढा भरवला होता. म्हणजे नेमका पराभवाची भीती कोणाला आहे? तो पेढा आता त्यांनी कोणत्या हिशोबाने भरवला हा पाटील साहेबच सांगू शकतील आणि परब साहेब सांगतील. आणि जे चॉकलेट त्यांनी दिलं होतं हो. ते सुद्धा कोणत्या हिशोबाने दिलं होतं हे दोघेच सांगू शकतील. आणि चंद्रकांत पाटील म्हणा किंवा कोणी इतरही म्हणा, त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना म्हणा किंवा पुढाऱ्यांना जे काही आले चॉकलेट भरवणं सुरू असतं ते मला वाटतं त्यांनी थोडंसं कमी केलं पाहिजे. अगदी. अरुणजी, आणखी एक शेवटचा प्रश्न आहे. लोकसभेच्या वेळेला मुंबई कोणाची हा प्रश्न अत्यंत तडफेने समोर आलेला होता. आता सुद्धा विधान परिषदेची जरी ही निवडणूक असली तरी सुद्धा ही प्रतिष्ठेची झालेली आहे. ठाकरे यांची शिवसेना असेल आणि भाजप थेट आमने सामने आहे, त्यामुळे मुंबई कोणाची हा प्रश्न पुन्हा एकदा आहे. नाही, या निवडणुकीवरून मुंबई कुणाची हे मुळीच सिद्ध होणार नाही. मुंबई कुणाची आहे हे जर आपण तसं म्हणत असाल तर याच्या अगोदरच कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुंबईकरांनी दाखवून दिलेलं आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना हे जे काही 13 जागांवरती निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आमच्या शिवसेनेने 7 जागा लढविल्या. आणि मतांचा जर आपण शेअर रेट पाहिला तर उभाटा शिवसेनेपेक्षा आमच्या शिवसेनेला जास्त टक्के मतदान झालेलं आहे. मराठी माणसाचं मतदान झालेलं आहे. आणि मराठी माणसाच्या न्याय आणि हक्कासाठी शिवसेना आणि मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी ज्या हिरिरीने लढत आहेत यावरूनच सिद्ध होते की मुंबई कुणाची आणि मराठी माणूस कुणाच्या पाठी आहे. अरुणजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. ही निवडणूक जरी प्रतिष्ठेची करण्यात आलेली असली दोन्ही पक्षांकडून तरी विधानसभा काही दूर नाहीये. खूप खूप धन्यवाद तुम्ही बातचीत केलीत यासाठी. तरी दृश्य आपण बघतोय, अनिल परब हे सध्या आघाडीवरती आहेत. 2 फेऱ्यांचा मतदानाची मोजणी पूर्ण झालेली आहे. एकूण 4 फेऱ्या असतील आणि त्यानंतर अनिल परबांचे कार्यकर्ते हे आता जल्लोष करताना दिसत आहेत. गुलालाची उधळण आता सुरू झालेली आहे. ढोलताशांची पथकं सुद्धा इथे सज्ज आहेत. आणि त्यानंतर नेमकं कोण जिंकणार याची उत्सुकता असताना अनिल परबांनी आता आघाडी घेतली आहे. आणखी 2 फेऱ्या अजूनही व्हायच्यात आणि याविषयी बोलूयात. तर मतदान केंद्रावरची ही दृश्य आपण बघतोय, मतमोजणी केंद्रावरची ही दृश्य आपण बघतोय. आणि या सगळ्या जल्लोषाविषयी बोलूयात. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. सुषमाताई, फेऱ्या सध्या सुरू आहेत मतमोजणीच्या. 2 फेऱ्यांच्या अंती अनिल परब आघाडीवरती आहेत. तुम्हाला अशा पद्धतीने नाचताना आणि जल्लोष करताना आम्ही पाहिलेलं होतं लोकसभेच्या वेळेला, अनिल देसाईंच्या वेळेला, आणि आता हा जल्लोष आपण बघतोय. मला असं वाटतं की एकूण लोकांनी ठरवलेलं आहे. लक्षात घ्या, जेव्हापासून फोडाफोडीचं राजकारण झालं त्याच्यानंतरची अंधेरीची पोटनिवडणूक असेल ज्याच्यात आमच्या लटकेताई निवडून आल्या किंवा आत्ताच्या या निवडणुका असतील, हे सगळे निकाल जर बघितले तर पुन्हा पुन्हा एक गोष्ट सातत्याने अधोरेखित केली पाहिजे की लोकांना ज्या पद्धतीची फोडाफोडी देवेंद्रजींनी केलेली आहे ती फारशी पटलेली दिसत नाही. अगदी. सुषमाताई, मात्र विरोधक काही वेगळ्या पद्धतीचे आरोप करतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की या निवडणुकीसाठी अनिल परबांनी आधीपासूनच काहीतरी एक वेगळं वातावरण तयार केलेलं होतं आणि रडगाणं गायला सुरुवात केली होती असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, मला नाही वाटत की असं काही वेगळं वातावरण. फक्त काय आहे की अनिल परब साहेब हे कायद्याचे चांगले जाणकार आहेत आणि कायद्याचा कसा गैरवापर होऊ शकतो किंवा त्यातनं पळवाटा काय काढल्या जाऊ शकतात याचा त्यांना बऱ्यापैकी अंदाज
त्यामुळे असं होऊ नये आणि प्रत्येक पदवीधराला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जर काही ठिकाणी काही पदवीधर मतदारांच्या याद्या गायब केल्या जात असतील, काहींची नावं त्या यादीमध्ये नसतील, तर या संबंधाने मात्र ते प्रचंड जागरूक राहिले आणि प्रत्येक पदवीधराला मतदान करता आले पाहिजे यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व म्हणजे विहित चौकटीच्या आतचे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न त्यांनी केले आणि असे प्रयत्न कुठल्याही उमेदवाराने करणं फार स्वाभाविक आहे. हो विजयासाठी ते गरजेचं असतं. हो सुषमाताई, आणखी एक प्रश्न. खरं तर ज्या वेळेपासून शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, हे दोन्ही पक्ष ज्या वेळेला फुटले त्याच्यानंतर झालेल्या ज्या प्रत्येक निवडणुका आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या, चुरशीच्या आणि तितक्याच प्रतिष्ठेच्या होत्या. ही जर निवडणूक बघितली तर अनिल परब आणि त्यांच्या विरोधामध्ये किरण शेलार म्हणजे ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट निवडणूक झाली. त्यामुळे प्रतिष्ठेची झालेली आहे ही निवडणूक. ही निवडणूक प्रतिष्ठेची म्हणण्यापेक्षा लोकांची गरज झालेली निवडणूक आहे. ज्या पद्धतीने सुशिक्षित बेरोजगार किंवा पदवीधरांकडे ज्या औदासिन्याने सरकार बघत आहे, उदाहरणार्थ आता पोलीस भरतीचा जर विषय आपण बघितला तर डिसेंबर 2022 ला निघालेला पोलिसांचा GR, ती भरती तेव्हाच होणं अपेक्षित होतं. निव्वळ आणि निव्वळ सरकारच्या हलगर्जीपणामुळे ती भरती 2024 ला निघाली, पण याचा फटका तब्बल 2 लाख विद्यार्थ्यांना बसतोय. त्यामुळे नाही म्हटलं तरी सुशिक्षित युवक जो आहे त्याच्यामध्ये कमालीची नाराजी या सरकारबद्दल आहे. तीच गोष्ट पेपर फुटीची आहे, तीच गोष्ट नीट परीक्षेची आहे, तीच गोष्ट नेट परीक्षेची आहे. या सगळ्यांमध्ये युवकांचे प्रश्न किंवा युवकांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत याकडे सरकार ज्या अक्षम्य पद्धतीचे डोळेझाक आणि दुर्लक्ष करत आहे त्याचा परिणाम आपल्याला या सगळ्या मतपेट्यांमधून दिसतोय. हो सुषमाताई, अगदी शेवटचा प्रश्न. एक दृश्य आपण बघितलेलं होतं विधिमंडळाचं अधिवेशन ज्या दिवशी सुरू झालं त्या दिवशी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी अनिल परबांना पेढा दिलेला होता आणि त्यांनी ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा असं म्हटलं होतं. त्यामुळे जर आज अनिल परब जिंकले या निवडणुकीमध्ये तर या सगळ्याची प्रचिती खऱ्या अर्थाने बघायला मिळेल का? मला असं वाटतं की चंद्रकांत दादांच्या हे लक्षात आलं असेल की दादा जेव्हा जेव्हा काही बोलतात त्यावेळेला हुकमी तो कॅन्डिडेट हारतो. मग तो कॅन्डिडेट बारामतीचा असेल किंवा पोटनिवडणुकीमध्ये कसबा पुण्याचा कॅन्डिडेट असेल. त्यामुळे कदाचित चंद्रकांत दादांना वाटलं असेल की चला यावेळेला जरा वेगळा प्रयत्न करून बघूया, परंतु त्यांना मूळ मुद्दा लक्षात आलेला नाहीये. मूळ मुद्दा हे आहे की जनमतात दाखवून हा भाजपच्या विरोधात जात आहे. लोकांना भाजप नकोशी झालेली आहे आणि ती नकोशी होण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व आहे. सुषमाताई, तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय आणि ही सगळी दृश्य आपण स्क्रीनवरती सुद्धा बघतोय, अनिल परब हे आता दुसऱ्या फेरीच्या अंती मतमोजणीच्या अंती सध्या आघाडीवरती दिसत आहेत.